एक सेकंड, तू बोललेली या पार्टीमध्ये रेश येणार आहे. कुठे आहे रेश? मला तर दिसत नाही. खोटं बोललीस? तिकडे बघ जरा. रेश आलाय. येस. रेश गप्प ना, गप जराशी. ऐक, त्याच्याकडे जा, पण तिथे जाऊन त्याला सॉरी बोल. आणि काल जे काही झालं त्याच्यासाठी तुला खूप सॉरी फील होतं हे त्याला फील करून दे. आणि हे सगळं शांततेत, आताताईपणा करायचा नाही. हे बघ, तो ऑलरेडी खूप चिडलाय तुझ्यावर. त्याचा भडका उडेल असं काही वागू नकोस. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, नयनतारा. ती नयनतारा इथेच कुठेतरी असणार, कळलं? काळजी घे. आय गेट इट. मला कळतंय. तू आता बघच मी रेशवर कशी जादू करते ते. जस्ट वेट अँड वॉच. हाय रेश. रेश रेश ऐक ना. साहिबा, तुम्ही जरा 2 मिनिटं जाता का? 2 मिनिटं मला प्रायव्हसी हवी प्लीज. आली एसटी आली. हा? एक्सक्यूज मी. व्हॉट? ए थांब, मी पण येतो. नाही रेश रेश रेश, तू प्लीज थांब. प्लीज 2 मिनिटं ऐकून घे ना मी काय बोलते ते. मला तुझ्याशी ना काही बोलायचंय ना ऐकायचंय, आणि माझ्या मागे मागे यायचं नाही. रेश नाही, तुला ऐकून घ्यावं लागेल. आय मीन प्लीज ऐक ना. मला फक्त एवढंच बोलायचंय. काल जे झालं त्याच्यासाठी आय एम रिअली रिअली सॉरी. मनापासून सॉरी बोलते. सिरियसली रेश, आय नो जे काही झालं ते खूप चुकीचं होतं. मला ग्रॅनी आजीचं नाही ऐकायला हवं होतं. तिच्या प्लॅन मध्ये ना मी फक्त आणि फक्त याच्यामुळे सामील झाली कारण की मला तू हवा होता. मला काही करून तुला मिळवायचं होतं. तुझ्यासाठी हे सगळं केलं. माझं खरंच खूप प्रेम आहे तुझ्यावर रेश. कसं सांगू तुला? यु नो व्हॉट रेश, आता ना झालं गेलं ते सोडून टाकूया ना. हजबंड वाईफ मध्ये होत राहतात नोकझोक. तू काय वेडी आहेस? काय चुकीचं बोलले मी? आणि काय चुकीचं केलं मी? जे काय केलं ते ग्रॅनी आजीमुळे केलं ना. शी इज रिस्पॉन्सिबल. आणि डोंट वरी, मी आपल्या लग्नानंतर ना तिला घराच्या बाहेर काढून टाकेन. पण मी तर म्हणते आजच ना आपण डायरेक्ट लग्नच करून टाकूया. या फंक्शन मध्येच लग्न करून टाकूया. तसं पण या फंक्शनचा काही सेन्स नाही बनत. बस बस बस. तुला ना खरंच वेळ लागलाय. थेरपीची गरज आहे तुला. आणि तू काय का आजीला घराबाहेर काढणार? आयडियली अन्नपूर्णा आजीनेच तुम्हाला घराबाहेर काढलं पाहिजे. त्यांचा चांगुलपणा म्हणून इथे राहताय तुम्ही. अँड फॉर युअर इन्फॉर्मेशन, तू जे वागलीस ना त्यासाठी तुला कधीच माफ नाही करणार आहे. त्यामुळे आता लग्न सोडायचं, मैत्री सोडायची, तोंड सुद्धा दाखवायचं नाही मला. शेमलेस. रेश, असं कसं करू शकतो? मी किती मनापासून सॉरी बोलले आणि किती वेळा सॉरी बोलले तरी याने ऐकलं नाही माझं. दिस इज नॉट डन यार. आय हेट दिस. सगळं मूड ऑफ करून टाकलं. मी इथे यायलाच नाही पाहिजे होतं. आय हेट एव्हरीथिंग.